ठीक आहे, चल तुझ्यासाठी काहीतरी बनवते. तू चहा घेणारेस का सरबत? नको, काय नको, बस. अगं आपलंच घरी लाजतेस कशाला? काय घेणार आहेस सांग, चहा की सरबत? मग एक काम कर, चहा होईपर्यंत सरबत दे. काय बोलली, चहा आणि सरबत? घासतीस काय? खरंच म्हटलं, चहा होईपर्यंत सरबत आण जा. अगं चहा आणि सरबत दोन वेगळ्या गोष्टी अगं आहेत. पिते मी, सवय आहे मला. जा तू आण. अगं नसतं असं घ्यायचं, चहा आणि सरबत. अगं पण मी पिते. तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मला कशाला प्रॉब्लेम असेल, मी तुझ्यासाठीच बोलते. मग साखर संपलीये का? म्हणजे दोन्हीसाठी साखर नाहीये का? असं नाही यार, साखर असतेच घरात, पण मी तुझ्यासाठी सांगते की मग बनवत का नाहीयेस तू? मला प्यायचे म्हटलं ना मी. अगं मला नाही पटत आहे चहा आणि सरबत एकत्र घेणं, मला नाही पटत आहे. मग राहू देत, नको मला काय. हा, मला ना आता लिटरली असं भिकाऱ्यासारखं वाटतंय. मगापासून मी तुला मागतेय, मी म्हणतेय मला चहा आणि सरबत चालतं, मला आवडतं, तू बनवतच नाहीयेस. हे आता अति होतंय. हे भिकारी वगैरे तू बोलणार असशील ना, तर मी चहा बनवणारच आहे. नाही 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 नाही, आता बनवायची काही गरज नाही. मला मगाशी प्यायचं होतं आणि मला काहीच प्यायचं नाहीये आता. हा, मला तू भिकाऱ्यासारखी वागणूक दिलेस इथे येऊन. हे बघ, हे घर माझं आहे आणि आता तुला चहा आणि सरबत एकत्र प्यावाच लागेल. अगं आता तर म्हणाली आपलंच घर समज, आणि मला आता माझ्या ह्या घरामध्ये चहा सरबत काहीच प्यायचं नाहीये. तुझं घर मगाशी होतं, आता हे घर माझं आहे आणि जे मी देईन ते तुला प्यावंच लागेल. अरे